आपण आता आज आपला 37वा जॉब जो आहे सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड करणे, बोर्ड खातणे, त्याच्यावरती विद्युत साधनं लावणे आणि त्याचं वायरिंग करणे. आता वायरिंग आपण केलेलं आहे. कशा प्रकारे वायरिंग आपण केलेलं आहे पूर्ण त्याची आपण माहिती घेऊया. बघा, आपण जो सप्लाय वायरसाठी आपल्याला आपण 3 कोर केबल घेतलेली आहे. 3 कोर केबल आपण जो आपल्याला DP स्विच लावलेला आहे तो या बाजून दाखवतो. DP स्विचला आपण इनकमिंगला म्हणजे खालच्या बाजूने आपण फेज न्यूट्रल दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये त्याचं तिसरं टोक जे आहे ते अर्थिंगला, सॉकेटला आपण अर्थिंग करून अर्थिंग लूपिंग दोन्ही सॉकेटमध्ये करून दाखवलेली आहे. ही अर्थिंग ग्रीन वायरने दाखवलेली आहे. आता इनकमिंग 2 वायर दिल्यानंतर त्याच टोकातनं लाल वायर जी फेज काढलेली आहे ती फ्यूजला दिलेली आहे. मग आपण फ्यूजच्या इनकमिंगला जे खालचं टोक असतं त्याला आपण इनकमिंग म्हणतो आणि जे वरती असतं त्याला आपण आउटगोईंग म्हणतो. आउटगोईंगमधनं जी वायर निघालेली आहे ती आपल्याला स्विचमध्ये सप्लाय द्यायचं आहे. बघा, पहिल्या स्विचला आपण सप्लाय दिलेला आहे, त्याच्यातनं दुसऱ्याला लूपिंग केलं आहे, त्याच्यातनं तिसऱ्याला लूपिंग केलं आहे आणि 1, 2, 3 असे स्विच आपण जोडलेले आहेत. आता आपल्याला 3 स्विचच्या मार्फत सिरीज आणि पॅरलल आपल्याला कंटिन्यू करायचं आहे किंवा जोडणी करायची आहे. मग आपण पहिल्या स्विचला आपण जे आता किती केलेलं आहे, ज्या स्विचला काळ्या रंगाची न्यूट्रल वायर किंवा न्यूट्रल दिलेली नाही आहे ते आपण सिरीज सर्किट आपण धरलेलं आहे. मग आता सिरीजला काय केलं, स्विचचं आउटगोईंग बघा सॉकेटला दिलेलं आहे, सॉकेटचं आउटगोईंग घेतलेलं आहे, ते सिरीजला होल्डरला दिलेलं आहे. सिरीज होल्डरमध्ये आपल्याला त्याच ठिकाणावरनं सिरीज दुसरं कंटिन्यू केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. ट्यूब साईड होल्डरला दिलेलं आहे. त्याच्यानंतर ट्यूब साईड होल्डरचं आउटगोईंग काढलेलं आहे. त्या ठिकाणी ट्यूब साईड होल्डरला आपण दुसऱ्या सिरीजमार्फत सप्लाय दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला या स्विचमार्फत सॉकेट सिरीज, या स्विचमार्फत ट्यूब साईड होल्डर सिरीज आणि त्याचप्रमाणे त्याच्याच टर्मिनलला आपण त्या ठिकाणी दुसरा या ठिकाणी आपण म्हणूया हा जे पांढरी वायर दिलेली आहे त्याच टर्मिनलमधनं पुन्हा स्टार्टर होल्डरचा आपण सिरीज केलेला आहे. आता या ठिकाणी प्रत्येकाचं आउटगोईंग आपण बघा सिरीजच्या होल्डरला लिहून ठेवलेलं आहे. सिरीजच्या होल्डरला आता आपण दुसऱ्या वायरचं कनेक्शन बघूयात. सिरीज होल्डरला आपण एक न्यूट्रल दिली, तीच न्यूट्रल पॅरलल होल्डरला आली, तीच न्यूट्रल सॉकेटला आली आणि सॉकेटमधनं आपण जी आपल्याला आउटगोईंग काढलेली आहे किंवा आपल्याला सप्लाय न्यूट्रल जी दिलेली आहे ती या मेन स्विचमधनं दिलेली आहे. आता आपल्याला पुन्हा सप्लायची केबल बघूया. सप्लायच्या केबलमध्ये जे न्यूट्रल इथे आलेली आहे त्याचं आउटगोईंग या ठिकाणी आलेलं आहे. ते सॉकेट नंतर पॅरलल होल्डर नंतर सिरीज होल्डर या पद्धतीने आपण सर्व उपकरणं जोडून त्यांना वायरिंग केलेलं आहे. आता हे वायरिंग आपल्याला टेस्टिंग करायचं आहे तर आपण आता या ठिकाणी सिरीज पॅरलल टेस्टिंग करूयात. आपण बोर्डाकडे जाऊयात. आता याला सप्लाय द्यायला लागेल.